नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलार पंप घेतला आणि पश्चाताप झाला. अशी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांसोबत घडत आहे आणि अशा कमेंट्स देखील आपल्या आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्यावरती अनेक शेतकरी करत आहेत आणि या गोष्टीत मला देखील तथ्य वाटते आणि त्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे आपला IT वाला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सोलार पंप घेतला परंतु त्याचा फायदा कमी आणि पश्चातापच जास्त, अशी बाब जी आहे अनेक शेतकऱ्यांसोबत घडत आहे. ही का घडत आहे आणि ही घडू नये म्हणून काय करावं आणि या सर्वावर एक पर्याय काय आहे, याबद्दल सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, आज बऱ्यापैकी ठिकाणी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सौर पंप जे आहे भेटलेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, त्यांचे प्रोसेसमध्ये आहेत. त्यांना पण काही दिवसात जे आहे सोलार पंप बसून जाणार आहेत. परंतु या सोलार पंपचा फायदा कमी आणि नुकसान जास्त, या गोष्टी घडत आहेत. तर या नुकसानापैकी एक गोष्ट आज आपण पाहून घेऊ. तर यामध्ये एक महत्त्वाचा घटक हा आहे की सोलार पंप घेतला पण तो पाणी प्रेशरच देत नाही. तर यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपण आधीपासून व्हिडिओ बनवून सांगतोय की हेड जे आहे ते जेवढं कमी तुम्ही हेड घ्याल तेवढं तुम्हाला पाणी प्रेशर जास्त भेटेल आणि जेवढं तुम्ही जास्त हेड घ्याल तुम्हाला पाईप जास्त लांब भेटेल, तुम्हाला दोरी भेटेल, केबल जास्त भेटेल, पण त्याने पाणी प्रेशर एकदम कमी भेटणार आहे. आणि तुमच्याजवळ जर मला अशा कमेंट पण येतात शेतकऱ्यांच्या की आमचं बोर 500 फूट आहे, 400 फूट आहे, कोणता हेड घेऊ? मला त्यांना काय रिप्लाय द्यावा हा प्रश्न पडतो. तर शेतकरी मित्रांनो, यावरती तुम्हाला सरळ सांगायचं झालं, तुम्ही जेवढ्यावरती सोलार पंप सोडाल तेवढा तुम्हाला पाणी प्रेशर भेटेल. जर तुम्ही 400 फूट 500 फूट जर सोलार पंप जर सोडत असाल तर त्यापेक्षा तुम्ही सोलार न घेतलेला बरा. खरं ते खरं असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही जेवढं कमी हेड घ्याल किंवा तुमच्याजवळ बोर वगैरे बोरवेल किंवा विहीर जास्त पर्याय असतील, तर ज्या बोरला सगळ्यात वरती पाणी आहे म्हणजे 100 फूट, 150 फूट, 200 फूट किंवा लयतलय 300 फूट, तर अशा प्रमाणात जर असेल तर असा हेडचा निवड करून तेवढ्या खोलवरती तुम्ही सोलार पंप सोडू शकता. जेवढा जास्त खोल तेवढा पाणी प्रेशर कमी. आता याबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती पाहू शकता. तर दुसरा एक अजून एक प्रॉब्लेम असा येतोय की लोकांचे सोलार पंप बसलेत, सगळं बरोबर चाललं होतं, परंतु पाठीमागे काही दिवसापूर्वी किंवा आत्ता चालूमध्ये काय होतंय, यांचे पंप खराब होत आहेत किंवा सोलार प्लेट ज्या आहेत, सोलार प्लेट फुटतायत किंवा वाऱ्यामुळे किंवा काही विजा वगैरे पावसामुळे यामुळे त्या सोलार प्लेट खराब होत आहेत, तुटतायत. तर यावरती ते कंप्लेंट करतायत किंवा काही शेतकऱ्यांना कंप्लेंट कुठं करायची हे देखील माहीत नाही. हा एक मोठा हा जे आहे सोलारचा ड्रॉबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर यासाठी कंपनीने त्यांचा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. तो टोल फ्री क्रमांक बऱ्यापैकी लागतच नाही. काही काही कंपन्यांचे लागत नाही. काही कंपन्यांचे लागतायत, पण त्याचा प्रॉब्लेम असा होतोय की त्यांची भाषाच वेगळी आहे कोणतीतरी. शेतकरी आपले कमी शिकलेले आहेत बऱ्यापैकी आणि ते फोन करतायत हे हिंदीतनं किंवा त्यांच्या जी स्थानिक भाषा आहे त्यातनं बोलतायत. तर ह्यामुळे खूप अडचणी शेतकऱ्यांना या ठिकाणी येत आहेत. याबद्दल मी सोलार कंपन्यांना देखील आणि महाराष्ट्र सरकारला, महावितरणला देखील माझी एक नम्र विनंती आहे की यावरती तुम्ही नक्कीच तोडगा काढायला पाहिजे. शेतकरी कॉल सेंटरवरती तुमच्या टोल फ्री नंबरवरती कंप्लेंट देतोय, त्यावरती कंपन्या काही रिस्पॉन्स देत नाही. महावितरणच्या वेबसाईटवरती कंप्लेंट देतोय, त्यावरती काही रिस्पॉन्स देत नाही. लाईनमॅन किंवा वायरमनला जर एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितलं की असा असा प्रॉब्लेम होतोय, ते म्हणतात कंपनी आणि तुम्ही बघून घ्या. असं नाही. महावितरणने जर पंप बसवून दिला तर ही जबाबदारी महावितरणची असायला हवी की महावितरणने यामध्ये लक्ष द्यायला हवं, सरकारने यामध्ये लक्ष द्यायला हवं. तुम्ही जर कंपनी शेतकऱ्यांना निवडून देताय, ती कंपनी जर शेतकऱ्याला जर सर्व्हिस देत नसेल तर ही जबाबदारी नक्कीच सरकारने, महावितरणने आणि बाकी जे आहे कंपनी, या सगळ्यांनी याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि शेतकरी यावरती काय करू शकतो, जे आहे शेतकऱ्यांनी आपापल्या आसपासच्या परिसरात बघा. जर तुम्ही कंपनी निवडली नसेल तर जी कंपनी तुमच्या परिसरात चांगली सर्व्हिस देते अशीच कंपनी निवडा. उगाच सोलार पंप लवकर मिळेल या घाई गडबडीत तुम्ही कोणती पण कंपनी निवडू नका जी तुम्हाला सर्व्हिस देणार नाही. तुम्ही जी कंपनी तुमच्या परिसरात चांगली सर्व्हिस देते, तुमच्या आसपास शेजारी जे आहेत शेतकरी त्यांना विचारा किंवा आपण देखील आपल्या यूट्यूब चॅनलला एक व्हिडिओ बनवला आहे की कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत. तर त्यानुसार देखील तुम्ही कंपन्या निवडू शकता. त्या प्रकारच्या कंपन्या निवडा आणि या प्रॉब्लेमपासून वाचू शकतात. त्याच्यापुढे अजून जाऊन असा विषय होतोय की काही बऱ्यापैकी जे आहेत शेतकऱ्यांचे वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे जे वारं जास्त सुटतं त्या काळात हे सोलार प्लेट जे आहेत त्या उडून जात आहेत किंवा ते पूर्ण स्ट्रक्चरच पडतंय, ते डॅमेज होतंय.
तर त्यावरती प्रॉब्लेम असा होतोय की जे सोलार कंपनी आपल्याला जो पोल देते, तो पोलसाठी आपण खड्डा घेतो. खड्डा घेताना कधी-कधी आपली जमीन जास्तच हार्ड असेल तर खड्डा जास्त खोल जात नाही. मग ते बसवणारे जे लोक आहेत ते तो पाईप कट करतात. पाईप कट केल्यामुळं तो जे आहे त्याची स्ट्रेंथ तेवढी कमी होऊन जाते आणि पाईप कट केल्यामुळं मग ते उडण्याचे चान्सेस राहतात. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही शक्यतो पाईप कट करूनच देऊ नका. जेवढा जास्त मोठा खोल खड्डा घेता येईल तेवढा मोठा खोल खड्डा घ्या आणि तरी जर आलाच काय प्रॉब्लेम, शेवटी तुम्ही केलाच असेल कट किंवा करणार असाल किंवा केला असेल आधी, तर त्यासाठी पण काय जे आहे तुम्ही स्ट्रक्चर अजून काय वाढवू शकता किंवा ते फाउंडेशन जास्त मोठं करू शकता किंवा जे अजून उभे जे आहेत, उभे सपोर्ट आपण जे आहे जमिनीत अजून 2-3 खड्डे घेऊन त्या प्रकारे तुम्ही सपोर्ट देऊ शकता. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्ष द्याव्या लागतील, कारण की कंपन्या तर तसं पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व्हिस देत नाहीत, हे लक्षच देत नाहीत. यांना माझं सरळ सांगणं आहे, तुम्ही लक्ष द्या, नाहीतर नक्कीच शेतकरी याच्यावरती आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. आणि जे मी सांगितलं की जास्त खोलवर जर तुमचा बोरवेल असेल तर तुम्ही तो सोलार पंप घेऊ नका. घ्यायचा असेल जेवढा कमी वरती सोडताल तेवढा तुम्हाला पाणी प्रेशर भेटेल. तुम्हाला घ्यायचाच असेल तर घेऊ शकता, पण ह्या ज्या प्रॉब्लेम बाकीचे शेतकरी फेस करतायत तर ते तुम्ही करू नये म्हणून मी हे सांगतोय. त्याचबरोबर हेड पण तुम्ही अजिबात चुकवू नका. हेड चुकवलं तर खूप 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 प्रॉब्लेम होत आहेत. जेवढं कमी हेड घेताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, तेवढा चांगला प्रेशर भेटेल. तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी मित्रांनी देखील लक्षात घ्या आणि ज्या कंपन्या आहेत, सोलार कंपन्या, महावितरण आणि महाराष्ट्र सरकार, या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की यावरती तुम्ही नक्कीच लक्ष घाला. सोलार कंपन्या फक्त पंप बसून निघून जात आहेत, परंतु 5 वर्षे त्याची वॉरंटी आहे, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. याकडे तुम्ही नक्कीच लक्ष देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि हे तुम्ही पार पाडायलाच पाहिजे. तर मित्रांनो, ही होती सोलार पंप विषयी माहिती. या सगळ्या माहितीचा तुम्ही विचार करून सोलार पंप तुम्हाला बसवायचा की नाही, कोणता बसवायचा याबद्दल विचार करा आणि त्यानुसार तुम्ही सोलार पंप बसवा. नक्की बसवा, फक्त या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मग बसवा, म्हणजे तुम्हाला भविष्यात मी ज्या सांगितल्या त्या अडचणी फेस करावा लागणार नाहीत. तर अजूनही तुम्हाला या सोलार पंपबद्दल किंवा अजून शेती योजनाबद्दल काही अडचणी असेल तर नक्की खाली कमेंट करा. आपण नक्की त्यावरती व्हिडिओ बनवू आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्की प्रयत्न करू. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.